आज मी तुमच्या सोबत एक खूप पोषक वजन वाढवणारी आणि रक्त वाढवणारी बेबी फूड रेसिपी घेऊन आली आहे। ही रेसिपी आहे बीटरूट रवा आणि ओली खजुराची पाण्याची, जी बाळाला थंडीत कमी आजारी पाडते, रक्ताची कमतरता भरून काढते आणि बाळाच्या संपूर्ण वाढीस खूप फायदेशीर आहे। चला ती रेसिपी कुठली आहे आता आपण पाहूयात। तर बघा, इथे मी बीटरूट शिजवून घेतलं आहे आणि त्याचं जे पाणी आहे ना, बीटरूट शिजल्यानंतर ते पाणी मी काढून ठेवलं तर जेणेकरून आपल्याला नंतर हे कामं येणार आहे। बीटरूटमध्ये खूप सारं आयरन असतं, भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे बाळाच्या शरीरात रक्त वाढण्यास मदत होते, HB लेवल सुधारते, बाळाला थकवा कमी जाणवतो, त्वचा गुलाबी आणि निरोगी राहते। बघा, इथे बीटरूटची पेस्ट मी करून घेतली आहे। बीटरूट मी अगोदर शिजवून घेतला होता, छान असा मऊसर आणि पेस्ट करून घेतली आहे। त्यानंतर आपल्याला रवा घ्यायचा, थोडंसं घी घ्यायचं आहे, गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे। इम्युनिटी वाढते, त्यामुळे बाळ लवकर आजारी पडत नाही। विशेष ही रेसिपी त्या बाळासाठी ज्यांच्या रक्ताची कमतरता त्यांना आहे, त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करावा। आणि रवाना बाळाला ऊर्जा देते, वजन वाढायला मदत करतो, पोट हलकं ठेवतं, पचन चांगलं होतं, बाळ जास्त वेळ पोट भरलेलं वाटतं, ॲक्टिव्ह राहण्यास मदत होते। आणि ही रेसिपी तुम्ही बेबीला दिली ना, आठवड्यातून 3 ते 4 वेळा, बेबी तुमचा अगदी हेल्दी राहील आणि रक्ताचे देखील त्याला प्रॉब्लेम येणार नाहीत, हिमोग्लोबिन तसा देखील चांगला राहील। रवा इथे आपण 1 चमचा घेतला आहे आणि तो चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि कुठलीही साखर वगैरे आपण टाकणार नाही आहोत, कारण साखर आपल्याला साखर मीठ बाळाला 1 वर्षानंतर आपल्याला वापरायचं असतं। जी काही पेस्ट आपण केलेली आहे ती पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। चांगलं फ्राय, कुठलाही पदार्थ बाळाचा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, कुठलाही कच्चा वास वगैरे राहिला ना तर बाळ खात नाही। आणि याच्यामध्ये मी 2 खजूर, जे ओले खजूर असतात ते भिजत ठेवले होते आणि त्याचं पाणी देखील आपण इथे ॲड करणार आहोत, जेणेकरून एक नॅचरल स्वीटनेस त्याच्यामध्ये येईल, कारण की बाळाला स्वीट हे खूप आवडत असतं। पण साखर नाही टाकायची, आपण ते ओल्या खजुरांचं पाणी टाकायचं आहे। ओले खजूर ही बेबीसाठी अमृतासारखे असते, नॅचरल आयरन आणि कॅल्शियम असतं, रक्तवाढीस देखील खूप मदत होते त्याची, हाडं मजबूत होतात, कॉन्स्टिपेशन राहत नाही, बाळाला नैसर्गिक गोडवा मिळतो, साखर घालायची आपल्याला गरजच पडत नाही याच्यामध्ये। आणि ओले खजूर ना याच्यामध्ये बाळाला अजून ताकद देतात थंडीमध्ये। मी अगोदर थोडं पाणी घालून घेतो, जेणेकरून रवा वगैरे ते जे बीटरूटची पेस्ट आहे ती खाली लागणार नाही म्हणून। आणि नंतर मी जे पाणी उरलं होतं ते देखील अजून ॲड केलं आहे आणि अजून एक्स्ट्रा पाणी आपण अर्धा कप याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि मेन म्हणजे थंडीत ह्या रेसिपीचे काय फायदे आहेत माहिती आहे तुम्हाला? सर्दी खोकला तापापासून संरक्षण करते, इम्युनिटी मजबूत होते, शरीर गरम ठेवायला मदत होते, बाळ वारंवार आजारी पडत नाही, पचन सुधारते, त्यामुळे गॅस पोट देखील वगैरे बाळाला होत नाही। आणि ड्रायफ्रूटची पावडर देखील आपण इथे टाकणार आहोत, ती पावडर आपण टाकूयात आणि नंतर छान असं मिक्स करून घेऊया त्याला। आणि सारखं त्याला हलवत राहा, जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि थंडीपासून बचाव होतो आपल्या ह्या रेसिपीचा बेबीसाठी। म्हणजे अर्थातच काय, तर ही रेसिपी बाळाचं रक्त वाढवते, वजन वाढवते, थंडीत बाळाला मजबूत बनवते आणि बाळ कमी आजारी पडतं। तर बघा, इथे अजून एखादा मिनिटभर शिजून घेऊयात आपण आणि बाळाचा पदार्थ आपण व्यवस्थित शिजून घेतल्यानंतर बाळ अगदी आवडीने खातं। आणि बाळाला बीटरूट वगैरे ह्या गोष्टी खूप आवडतात, आपल्याला ते आवडत नाही, ते बाळाला आवडतं। आणि छान असं स्टर करून घेतलं व्यवस्थित सगळीकडे। आणि अशा स्टेजला आलं, आपला बेबी कुठल्याच म्हणजे कसं फूड खातो हे आपल्याला माहिती असतं, माझा बेबी असं फूड खातो म्हणून मी अशा पद्धतीचं ठेवलं आहे आणि गॅस बंद केला आहे। आता आपण याला एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि बाळाचा कुठलाही पदार्थ काढताना प्लास्टिकमध्ये काढू नका, काचेच्या वाटीत किंवा स्टीलच्या वाटीमध्येच काढा। आणि आयरन मिळतं ना ह्या डिशमधून बाळाला, म्हणून शरीरात नवीन लाल रक्तपेशी तयार होतात, व्हिटॅमिन C बीटरूटमध्ये असते। आणि बघा, इथे आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने मी इथे बनवली आहे। खरंच नक्की बाळ खूप आवडीने खातो, नक्की ही बाळाला तुम्ही रेसिपी बनवून द्या। हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा। मी रोज बेबीचे फूड रेसिपीज शेअर करत असते, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत। बाय।